नमस्कार, सिटी न्यूजच्या बुलेटिनमध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 9 एप्रिल 2026 वार गुरुवार। बातमीची सुरुवात करूया सुविचार मालेने। सुरुवात कुठूनही होऊ शकते, फक्त आपली उंच भरारी घेण्याची इच्छा हवी। आजचा सुविचार बघितला, आता बघूया बातमीपत्राच्या ठळक बातम्या। आपण ठळक बातम्या बघितल्या, आता किंवा छोटासा ब्रेक। शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ। आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीझलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती। ब्रेकनंतर बघूया सविस्तर बातम्या। अमरावती शहराच्या हृदयस्थानी असलेला जयस्तंभ चौक आणि त्याच चौकात उभा असलेला गुलशन टॉवर, परंतु व्यवसायाने गजबजलेला हा परिसर आज कचऱ्याच्या बिळखात सापडलाय। अमरावती शहरातील सर्वात महत्त्वाचा व्यावसायिक परिसर म्हणजे जयस्तंभ चौक। याच परिसरात असलेला गुलशन टॉवर, जिथे दिवसाला हजारो लोकांची वर्दळ असते। इथे 3 ते 4 बँका, 4 ते 5 कोचिंग क्लासेस आणि तब्बल 300 पेक्षा अधिक दुकाने कार्यरत आहेत। पण एवढ्या महत्त्वाच्या परिसरात आज कचऱ्याचं साम्राज्य पसरल्याचं चित्र समोर आलंय। गुलशन टॉवर परिसरातील नाल्या महिनोन-महिने साफ केल्या जात नाहीत। स्थानिक नागरिकांच्या मते अनेक दिवस सफाई कर्मचाऱ्यांचा इथे फेरफटका सुद्धा झाला नाही। महानगरपालिकेची घंटागाडी देखील या परिसरात दिसत नाही। त्यामुळे कचरा रस्त्यावर साचतोय आणि दुर्गंधी पसरतेय। यात भर म्हणजे परिसरात असलेल्या वाईन शॉपमुळे रात्रीच्या वेळी काही नागरिक इथेच बसून दारू पितात। त्यामुळे परिसरातील व्यापारी आणि रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। अनेकदा संबंधित विभागाकडे तक्रारी करण्यात आल्या, मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही। प्रश्न असा आहे की शहराच्या मध्यवर्ती ठिकाणालाच जर अशी अवस्था असेल तर बाकीच्या भागांचं काय? अमरावती महानगरपालिका प्रशासन याकडे लक्ष देणार का, की नागरिकांना असाच त्रास सहन करावा लागणार? येत्या 14 एप्रिलला संपूर्ण जगभरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर अमरावतीत पोलिसांचा सज्जतेचा इशारा। शांतता आणि सुव्यवस्था राखण्याकरिता पोलीस प्रशासन ऍक्शन मोडमध्ये। अमरावती शहरात 14 एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या होणाऱ्या जयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तयारी सुरू केली आहे। गुरुवार 9 एप्रिल रोजी गाडगेनगर पोलीस स्टेशन हद्दीत भव्य रूट मार्च काढण्यात आला। हा रूट मार्च पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला। यामध्ये पोलीस उपायुक्त गणेश शिंदे तसेच गाडगेनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गोरखनाथ जाधव यांच्यासह मोठ्या संख्येने पोलीस अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते। संपूर्ण परिसरात हा रूट मार्च काढून नागरिकांना शांतता आणि सुव्यवस्था राखण्याचे आवाहन करण्यात आले। पोलीस प्रशासनाने स्पष्ट संदेश दिला आहे की कोणताही अनुचित प्रकार सहन केला जाणार नाही। यावेळी पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी सर्व नागरिकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त शुभेच्छा देत शांततेत उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले। येणाऱ्या 14 एप्रिलला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने शहरातील आज गाडगेनगर पोलीस स्टेशन हद्दीत आमचे गाडगेनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी, अंमलदार आणि त्याचबरोबर RCP आमचे ठाणेदार असे मिळून आम्ही रूट मार्च काढला होता। विविध ज्या ठिकाणी उत्सव साजरा होणार आहे, रॅलीज निघणार आहे, अशा ठिकाणी भेटी देऊन नागरिकांशी संवाद साधला आणि चांगल्या पद्धतीने रूट मार्च झालेला आहे। सण उत्साहात आणि चांगल्या पद्धतीने नियमांचं पालन करून साजरा करावा, शांततेत साजरा करावा। सर्वांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने मी शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। अमरावती पोलिसांनी आधीच कडक तयारी करून नागरिकांना एक स्पष्ट संदेश दिला आहे। जयंती साजरी करा, परंतु शांततेत। शहरात मोकाट कुत्र्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना मनपा आता ऍक्शन मोडमध्ये आली आहे। कुत्र्यांच्या चाव्यांच्या घटनांमध्ये घट झाली असली तरी धोका पूर्णपणे टळलेला नाही। मग नेमकं काय करताय पशुवैद्यकीय विभाग? शहरामध्ये मोकाट कुत्र्यांच्या समस्येला आळा घालण्यासाठी मनपा पशुवैद्यकीय विभागाने कंबर कसली आहे।
मागील वर्षाच्या तुलनेत यंदा कुत्र्यांच्या चाव्याच्या घटनांमध्ये घट झाल्याचं चित्र समोर येते. या पार्श्वभूमीवर पशुवैद्यकीय विभागाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. विशेषतः शाळा महाविद्यालयांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती केली जात आहे, ज्यामुळे लहान वयातच प्राणी व मानव यांच्यातील समन्वय वाढविण्याचा प्रयत्न केला जातोय. पशुवैद्यकीय अधिकारी सचिन बोंद्रे यांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील मोकाट कुत्र्यांचं मोठ्या प्रमाणावर लसीकरण करण्यात आलंय. यामुळे रेबीज सारख्या आजारांपासून संरक्षण मिळण्यास मदत होत आहे. तसंच मनुष्य आणि कुत्र्यांमधील संघर्ष कमी करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत असून नागरिकांनीही जबाबदारीने वागणं गरजेचं असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. पाळीव कुत्र्यांचं लायसन्स काढणं, वेळेवर लसीकरण करणं आणि त्यांची योग्य देखभाल करणं अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा भविष्यातील धोके वाढू शकतात, असा इशाराही त्यांनी दिला आहे. सरकार सांगा मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी कुत्र्यांची संख्या किंवा गावांची संख्या कशा पद्धतीची आहे आणि कशा पद्धतीने आपल्या पशुवैद्यकीय विभागाकडून काम करण्यात येत आहे, काय सांगा? अमरावती महानगरपालिकेमार्फत श्वानांच्या संदर्भामध्ये ज्या काही उपाययोजना मागच्या वर्षी आपण केलेल्या आहेत आणि या वर्षी ज्या उपाययोजना करत आहेत यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर फरक आहे की मागच्या वर्षी आपले ABC सेंटर्स रेडी नव्हते, आपले शेल्टर हाऊस रेडी नव्हतं, त्यानंतर आपल्या महापालिकेच्या स्वतःच्या गाड्या रेडी नव्हत्या. तर यावर्षी मी नागरिकांना सांगू इच्छितो की यावर्षी विभागामार्फत 2 स्वतःचे व्हेकल्स आपले रेडी झालेले आहेत. त्याच्यानंतर 2 ABC सेंटर तयार झालेले आहेत, शेल्टर हाऊस तयार झालेले आहेत आणि या अनुषंगाने आम्हाला नगरविकास विभाग आणि सर्वोच्च न्यायालय तसेच ॲनिमल वेलफेअर बोर्ड ऑफ इंडिया यांची ती मार्गदर्शक तत्त्वे याच्या अनुषंगाने काम करत असताना कायदेशीर काही अडचणी आहेत, त्या अडचणींना समोर जाऊन आम्ही काम करत आहेत. यामध्ये आमची प्रायोरिटी जी ती नागरिकांची सुरक्षा असते. परंतु अमरावती महानगरपालिका क्षेत्रात असणारी कुत्र्यांची संख्या आणि त्या अनुषंगाने आम्हाला लागणारं मनुष्यबळ, वाहने, यंत्रणा ही माननीय आयुक्त यांच्या मंजुरी, माननीय आयुक्त यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही जास्तीत जास्त सेवा पुरवण्याचा प्रयत्न करत आहोत. परंतु मनुष्य आणि कुत्रा हा संघर्ष कमी करत असताना मनुष्याचं बिहेवियर आणि कुत्र्यांचं बिहेवियर यामध्ये एक खूप मोठा फरक असतो आणि कुत्र्यांची मानसिकता, माणसांची टेम्पार्टमेंट हे ज्या ठिकाणी बदलतं त्या ठिकाणी डॉग बाईटच्या केसेस होतात. त्या ज्या घटना असतात त्या दुर्दैवी असतात. परंतु यावर उपाययोजना म्हणून यावर्षी माननीय आयुक्त यांच्याकडे आम्ही झोन निहाय यंत्रणा राबवण्याचा प्रयत्न सुरू आहे. तसेच शहरामध्ये शाळा, कॉलेजेस, शैक्षणिक संस्था यांचीही बैठक घेऊन आम्ही त्यांना मार्गदर्शक तत्त्वे समजून सांगण्यात आलेली आहे. कुत्र्यांपासून सुरक्षा करण्यासाठी कशी उपाययोजना करण्यात येतात याकरता शाळांमध्ये अवेअरनेस प्रोग्रामही आम्ही घेतो. तर आपण सर्व पद्धतीने आपण तयार आहोत. पण अशा काही घटना ज्यावेळेस महानगरपालिका क्षेत्रामध्ये होतात तर त्या घटनांमध्ये जनजागृती हा एकच मोठा पर्याय असतो. त्या अनुषंगाने माननीय आयुक्त यांनी आम्हाला सूचना दिलेल्या आहेत. त्या सूचनांचं पालन करून आम्ही मनुष्य आणि कुत्रा संघर्ष कमी करण्याचा प्रयत्न करत आहोत. लसीकरणासाठी सर्व आरोग्य सुविधा किंवा लसीकरण व्यवस्था आम्ही पुरवण्याचे प्रयत्न केलेले आहेत. आरोग्य अधिकारी यांनी पण त्याचा लसीचा साठा पूर्ण केलेला आहे. तर नागरिकांना माझं आवाहन आहे की आपण जबाबदारीने श्वानांना सांभाळावं. इररिस्पॉन्सिबलपणे श्वानांचं लायसन्स न काढणे, श्वानांना लसीकरण न करणे ह्या बाबी टाळाव्यात. आणि काही दुर्दैवी घटना होत असतील किंवा तुम्हाला त्या ठिकाणी भीतीदायक वातावरणात असेल तर आम्ही सिटी न्यूजला आणि इतर प्रसारमाध्यमांना आमचे मोबाईल नंबर्स, आमच्या कर्मचाऱ्यांचे नंबर प्रसारित केलेले आहेत. त्यांना तुम्ही कॉल करू शकता आणि मदत घेऊ शकता. म्हणजेच प्रशासन आपलं काम करत आहे, परंतु नागरिकांनीही जबाबदारी घेतली तरच मोकाट कुत्र्यांचा प्रश्न पूर्णपणे सुटू शकतो. अमरावतीतलं हे दृश्य पाहून तुम्ही संतापाल. शाळेच्या अगदी समोर जिथे लहान मुलं रोज ये-जा करतात तिथे नाल्यातून निघतायत आरोग्याला धोकादायक सलाईनच्या नळ्या, इंजेक्शन आणि धोकादायक मेडिकल वेस्ट. ही फक्त घाण नाही, हा थेट नागरिकांच्या आरोग्यावरचा हल्ला आहे. प्रभाग क्रमांक 7 खापर्डे बगीचा परिसर आदर्श प्राथमिक शाळेसमोर काल आणि आज सलग दुसऱ्या दिवशीही धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नाली साफ करताना कामगारांना सापडले रक्ताने माखलेले सलाईन पाईप, इंजेक्शन आणि इतर वैद्यकीय कचरा. स्थानिक नागरिकांनी तात्काळ हा प्रकार अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिलाय. SI जवनजाळ घटनास्थळी पोहोचलेत आणि पाहणी केली. फोटोग्राफीही करण्यात आली, परंतु प्रश्न अजूनही कायमच आहे. हा मेडिकल वेस्ट इथे टाकतो कोण? कोणत्या हॉस्पिटल आणि क्लिनिकची ही जबाबदारीपणा? आणि प्रशासन अजूनही शांत का? स्वास्थ्य निरीक्षक जाधव यांना फोन करूनही ते स्वतः आले नाहीत. फक्त प्रतिनिधी पाठवून जबाबदारी संपली का? दरम्यान नागरिकांनी सर्व व्हिडिओ पुरावे वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचविले आहेत.
साहेब येऊन गेलेले आहे, जवंजाळ साहेब हे साहेब ते येऊन गेलेले आहे, त्याच्याबद्दल मला काहीच म्हणणं नाही आणि त्यांनी पण बघितलं, फोटोसुद्धा काढलेले आहे. परंतु माझं म्हणणं आहे की यावरती कारवाई का नाही होत आहे, यावरती कारवाई का नाही होत आहे. महापौर साहेबांना हे दिसत नाही का? महापौर साहेबांनी सांगितलं स्वच्छ अमरावती, बावनकुळे साहेबांनी सांगितलं मी केंद्रातून भरपूर पैसा आणतो, मला फक्त स्वच्छता दाखवा तुम्ही आणि त्याच्यासाठी किती खर्च येऊ द्या मी करायला तयार आहे. बावनकुळे साहेबांचे शब्द आहे. मग हे महापौर साहेब काय याच्याकडे लक्ष देत नाही आहे, हे माझा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि हा महापौर साहेबांचाच वार्ड आहे, प्रभाग क्रमांक 7 हा महापौर साहेबांचा वार्ड असताना हे असं घडतंय. महापौर साहेबांना मी रोज फोन लावतो आहे, परंतु महापौर साहेब इथे येऊन नाही आले आणि माझा फोन सुद्धा उचलत नाही आहे ते. आणि ते मला म्हणतात की तुम्ही ऑफिसात या. मी जॉब करणारा माणूस आहे प्रायव्हेट, मी कसं काय त्यांच्या ऑफिसमध्ये जाईन, माझा पगार बुडतो इथे, मी त्यांच्या ऑफिसमध्ये सुट्टी काढून जातो का? हे त्यांचं काम आहे फोन उचलायचं. महापौर साहेब फोन उचलत नाही आणि त्यांचा वाढ असून हे आणि बायोमेट्रिक कचरा हा स्वास्थ्य अधिकाऱ्यांच्या इकडे आहे, जबाबदारी त्यांच्या इकडे आहे. पालकमंत्री बावनकुळे यांनीही माहिती देण्यात आली आहे, परंतु अजूनही कोणतीही ठोस कारवाई दिसत नाही. आणि या सगळ्यात सर्वात मोठा प्रश्न शाळेत जाणाऱ्या मुलांच्या सुरक्षिततेचा. हा प्रकार फक्त दुर्लक्षाचा नाही, तर प्रभागातील नागरिक आणि चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ आहे. एक गंभीर गुन्हा आहे. महापौरांचा प्रभाग असूनही तक्रारींकडे दुर्लक्ष का केले जात आहे? फोन केले तरी प्रतिसाद नाही, आश्वासनं आहेत परंतु कृती शून्य. मैं अमरावती शहर का एक नागरिक देवेंद्र सिंह बग्गा खापड़े बगीचे में यहाँ रहता हूँ मैं, और यह नाली को 7-8 दिन से साफ नहीं किया गया. इसका पूरा पानी मेरे घर के अंदर आ रहा है कंपाउंड में. कितनी बार कंप्लेंट किया लेकिन कोई सुनवाई नहीं हो रही महानगर पालिका में. आप लोगों से विनती है, जनता से विनती है कि जिन्होंने भी अमरावती का ठेका लिया है उनके खिलाफ आंदोलन करो, एकजुट होकर खड़े हो तो ये सफाई होगी. सिर्फ पेपरों में देने से, स्वच्छता होने से कभी नहीं होता. मैं सभी नागरिकों से निवेदन करता हूँ कि आप इसका विरोध करें. अमरावती महानगरपालिकेने आता जागं व्हायला हवं. हा प्रश्न फक्त एका नाल्याचा नाही, हा प्रश्न आहे शहराच्या स्वच्छतेचा, नागरिकांच्या आरोग्याचा आणि आपल्या मुलांच्या भविष्याचा. लवकरात लवकर चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे, नाहीतर नागरिकांचा हा संताप आता आंदोलनात बदलायला वेळ लागणार नाही. अमरावतीत अतिक्रमणधारकांवर पुन्हा बुलडोझरची कारवाई. सलग दुसऱ्या दिवशी मनपाची धडक मोहीम. बडनेरा जुनी वस्ती परिसरात पक्की घरे जमीनदोस्त. अमरावतीच्या बडनेरा जुनी वस्ती परिसरात शासकीय जागांवरील अतिक्रमणाविरोधात महानगरपालिकेने मोठी कारवाई हाती घेतली आहे. सलग दुसऱ्या दिवशी सुरू असलेल्या या मोहिमेमुळे अतिक्रमणधारकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. मनपा आयुक्तांच्या आदेशानुसार झोन क्रमांक 4 चे उपअभियंता, सहाय्यक संचालक आणि जागा निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण निर्मूलन पथक प्रमुख श्याम चौरे यांच्या नेतृत्वात ही कार्यवाही पार पडली. गांधी विद्यालयाजवळील पक्की अतिक्रमित घरे आणि विठ्ठलवाडी परिसरातील डीबी रोडवरील टीन शेड घरे बुलडोझरच्या सहाय्याने जमीनदोस्त करण्यात आली. या कारवाई दरम्यान अतिक्रमित घरांमधील साहित्य जप्त करण्यात आले. कारवाईची माहिती आधीच मिळाल्याने अनेकांनी आपले साहित्य घेऊन घटनास्थळ सोडले, तर काहींनी कारवाई सुरू असतानाच घरे रिकामी केली. महत्त्वाचे म्हणजे संपूर्ण कारवाई दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. या मोहिमेसाठी बडनेरा आणि अमरावती पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मनपाच्या या कडक भूमिकेमुळे शहरातील इतर अतिक्रमणधारकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पुढील काळातही अशाच प्रकारच्या कार्यवाही सुरू राहणार असल्याचे संकेत प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. माननीय हमारे आयुक्त महोदय, अतिरिक्त आयुक्त महोदय, माननीय उपायुक्त प्रशासन, इनके आदेश के हिसाब से बडनेरा पुलिस स्टेशन से हमें पत्र प्राप्त हुआ था कि यहाँ पे कुछ लोगों ने जो बीपी का जो रोड है रास्ते पे, वो काफ़ी नागरिकों ने यहाँ पे कच्चे पक्के लकड़ी के टीनों के लोखंडी शेड वगैरह सब तैयार करके मकान बना के रखे थे. और यहाँ पे काफ़ी कुछ मतलब व्यवहार हो रहा था, मतलब कुछ दारू वगैरह बिक्री हो रही थी, ऐसा मेरे को मालूम पड़ा. तो लोग पत्र के आधार पर उन्होंने हमारी यंत्रणा मांगे थे. उन यंत्रणा के हिसाब से इस जगह का स्पॉट तपासी हुई और माननीय उपअभियंता झोन क्रमांक 4
और जाकर निरीक्षक जो हमारे सहायक संचालक नगर रक्षण विभाग के, इनके दोनों के हवाले के हिसाब से ये जो जगह है वो आप देख सकते हैं, ये सब निकाला जा रहा है। तो ये अतिक्रमण घोषित हुआ, जो जब तक प्रोसेस की मंजूरी होके माननीय आयुक्त और आयुक्त महोदय इनके आदेश के हिसाब से आज मैंने अब और पुलिस आयुक्त कार्यालय अमरावती मान्यवर उनके पुलिस बंदोबस्त के समन्वय मिलके उनके सहकारी से हमने आज कार्रवाई शुरू की है और पूरी कार्रवाई खत्म होने के बाद में पूरा तोड़ने के बाद में सारा सामान जो है जप्ती में लेके मैं गोडाऊन में जमा करूँगा। शासकीय जागांवर अतिक्रमण करणाऱ्यांविरोधात प्रशासन आता पूर्णपणे आक्रमक झाले आहे. म्हणूनच नागरिकांनी नियम पाळावेत, अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल. अमरावतीत महिला सशक्तीकरणाच्या दिशेने मोठं पाऊल उचललं गेलंय. महिला व बाल कल्याण समितीच्या नव्या सभापतींचा पदग्रहण सोहळा उत्साहात पार पडलाय. अमरावती महानगरपालिकेच्या सुदामकाका देशमुख सभागृहात महिला व बाल कल्याण समितीचा पदग्रहण सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमात ममता आवारे यांनी महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती पदाची सूत्रे स्वीकारली. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महापौर श्रीचंद तेजवानी यांनी भूषविले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आमदार संजय खोडके आणि आमदार सुलभा खोडके हे उपस्थित होते. तसेच उपमहापौर सचिन भेंडे, गटनेते अविनाश मार्डीकर आणि समन्वयक नेते चेतन गावंडे यांचीही उपस्थिती होती. या प्रसंगी आमदार सुलभा खोडके यांनी महिला सशक्तीकरणावर भर देत महिलांनी स्वावलंबी होण्याचे आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले. त्यांनी विविध शासकीय योजनांची माहिती देत महिलांनी त्याचा लाभ घ्यावा असे सांगितले. नवनिर्वाचित सभापती ममता आवारे यांनी आपल्या भाषणात पदाची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याचा निर्धार व्यक्त केला. तर उपसभापती लता देशमुख यांनी महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. आज जो माझ्यावर पक्षाने विश्वास टाकलेला आहे त्यानुसार मी काम करण्याचा प्रयत्न करते आणि महिला बालकल्याण सभापती पद हे मला आधी पण मी नगरसेविका असल्यामुळे मला थोडा त्याचा अनुभव आहे आणि मी जनतेसाठी माझ्या महिलांसाठी जे काही करू माझ्याकडून होईल ते मी नक्कीच करण्याचा प्रयत्न करेन. जसं ट्रेनिंग देणं आहे प्रत्येक विषयामध्ये आणि प्रत्येक बिझनेसमध्ये जे ट्रेनिंग होतात महानगरपालिकेकडनं त्याचा अभाव झालेला आहे. आता बरेच दिवस झाले आहे ट्रेनिंग खास करून जसे व्हायला पाहिजे तसे होत नाही आहे. महानगरपालिकेकडून येते पण त्याचं काही प्रोग्रेस नाही आहे. त्यामध्ये आम्ही काम करण्याचा प्रयत्न करू आणि बचत गटाच्या माध्यमातून कशा महिला सक्षम करता येईल त्याचा पण प्रयत्न करू. या सोहळ्याला नगरसेवक आणि नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. महिला सशक्तीकरणाचा संदेश देणारा हा कार्यक्रम अमरावतीत सकारात्मक वातावरण निर्माण करणारा ठरलाय. अमरावतीत भीतीचं सावट. शहराच्या अगदी जवळ राष्ट्रीय महामार्गावर रात्रीच्या अंधारात काय घडलं? एका वेगाने धावणाऱ्या ट्रकने चक्क बिबट्याला धडक दिली आणि आता हा बिबट्या तिवसा शहराच्या उंबरठ्यावर आलाय. तिवसा शहराजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर धक्कादायक घटना समोर आली आहे. माहितीनुसार वेगाने जाणाऱ्या एका अज्ञात ट्रकने बिबट्याला जोरदार धडक दिली आहे. धडकेनंतर हा बिबट्या गंभीर जखमी अवस्थेत रस्त्याच्या कडेला पडलेला आढळून आला. ही घटना वैभव वानखडे यांच्या शेताजवळ घडल्याचं समोर आलं आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. कारण हा फक्त अपघात नाही, हा इशारा आहे बिबट्याचा वावर आता शहराजवळ वाढतोय. स्थानिक नागरिकांनी तात्काळ वनविभागाला माहिती दिली. त्यानंतर अधिकारी, चौधरी आणि पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झालेत. परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सर्वात मोठा प्रश्न, हा बिबट्या इथे कसा आला? अजून किती बिबटे या परिसरात असू शकतात? तिवसा आणि आसपासच्या भागात बिबट्याचा वावर असल्याचा हा स्पष्ट पुरावा मानला जातोय आणि त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. प्रशासनाने नागरिकांना इशारा दिला आहे. रात्रीच्या वेळी बाहेर पडताना सावध राहा, एकटे फिरणं टाळा, मुलांवर विशेष लक्ष ठेवा. वनविभागाकडून सध्या बिबट्याचा शोध आणि परिसरात गस्त वाढवली जात आहे. हा प्रकार फक्त एक अपघात नाही, तर हा निसर्ग आणि शहर यांच्यात वाढणाऱ्या संघर्षाचा इशारा आहे. आज बिबट्या जखमी अवस्थेत सापडलाय, उद्या तो थेट वस्तीमध्ये आला तर अमरावतीकरांनो सावध राहा, कारण जंगल आता शहराकडे सरकतंय.
अमरावतीतून एक आगळा वेगळा आणि प्रेरणादायी उपक्रम समोर आला आहे. गौमातेच्या संरक्षणाकरिता आणि समाजसेवेच्या भावनेतून गौमाता रक्त तुला या अनोख्या अभियानाची सुरुवात होत आहे. आणि विशेष म्हणजे हा उपक्रम जगात पहिल्यांदाच अमरावतीत आयोजित केला जातोय. अमरावती शहरात 11 ते 19 एप्रिल दरम्यान धार्मिक, सामाजिक आणि सेवा कार्यांची एक मोठी मालिका आयोजित करण्यात आली आहे. या अभियानाचा मुख्य उद्देश म्हणजे गौ संवर्धन, समाज प्रबोधन आणि रक्तदानासारख्या महत्त्वाच्या सेवेला चालना देणे. या अंतर्गत तब्बल 1500 युनिट रक्त संकलनाचा संकल्प करण्यात आला असून आतापर्यंत विविध ठिकाणी झालेल्या शिबिरांमधून 700 युनिट रक्त संकलन यशस्वी झाले आहे. 12 एप्रिल रोजी श्री माहेश्वरी भवन, धनराज लेन येथे सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. तसेच अमरावतीसह दर्यापूर, अंजनगाव, वरुड, धामणगाव अशा विविध भागांमध्येही रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. 19 एप्रिलला भगवान परशुराम आणि गौमातेची भव्य शोभायात्रा काढण्यात येणार असून या दिवशी गौमाता रक्ततुला हा विशेष आकर्षण ठरणार आहे. या कार्यक्रमात विविध संत महंतांची उपस्थिती लाभणार आहे, ज्यामुळे या अभियानाला धार्मिक आणि सामाजिक अधिष्ठान प्राप्त झाले. या दरम्यान हनुमान चालीसा पाठ, सुंदरकांड, महाआरती, वृद्धाश्रमात भोजन सेवा असे अनेक उपक्रमही राबवले जाणार आहेत. अंतर्गत हमारे मित्र रमेश जी छांगानी इनकी कल्पना को साकार करते हुए कि गौ माता का रक्त तुला होनी चाहिए, इस संदर्भ में मीटिंग लेके ये फाइनल किया गया और साथ में पहले इंक्वायरी की गई कि कितना रक्त लगेगा. सब तरह से रिपोर्ट आने बाद में ऐसा निश्चित किया गया कि 1500 बोतल की रिक्वायरमेंट है. 1500 अपने ये बहुत बड़ा टारगेट है धूपकाली के अंदर. तो इसमें कौन कौन सहयोग करेगा, कहाँ से सहयोग मिलेगा, तो सभी अमरावती जिले को इसमें सम्मानित किया गया. जगह जगह बातचीत की गई और सभी ने एक मुश्त से हाँ बोला है कि हम सभी इसके लिए सहयोग करने तैयार हैं. इसके लिए मुख्य रूप से रामचरितमानस परिषद जो 53 साल से सुंदरकांड का आयोजन करती गई, उसके मेन प्रणेता उसके नवल जी चांडक और पप्पू जी छांगानी, रमेश जी छांगानी है. इसके साथ में गौरक्षण संस्था अमरावती, साथ ही अखिल भारतीय ब्राह्मण महासभा एवं माहेश्वरी पंचायत, इनके संयुक्त तत्वाधान में यह कार्यक्रम आयोजित किया गया. इस कार्यक्रम के अंतर्गत सभी हिंदू समाज, सभी सनातन धर्म, सभी प्रेमियों से निवेदन है कि वे सभी सम्मिलित है. आयोजक करने वाले तो 3-4 रहते, लेकिन सभी का सहयोग, सभी का साथ बहुत जरूरी है. और हमारा जो टारगेट है वो टारगेट के अंदर 50% हमने अचीव किया है. करीब 750 बोतल अभी तक हुई है और प्रभु की कृपा से यह अचीव जो हमारा 1500 बोतल का, ये 1600 बोतल के आसपास होगा. इसमें सभी संस्थाएं, ब्लड की भी सभी संस्थाएं सम्मिलित है और रक्तदान समिति के प्रणेता महेंद्र जी बोतला, इनका हमें अत्यधिक सहयोग मिल रहा है. इस सहयोग के कारण ही जगह जगह जिनको जिनको रक्त की आवश्यकता है वो सभी रक्त पेढ़ी को भी हम रक्त दे रहे हैं. और सभी हम अमरावती वासी, अमरावती जिले के सभी वासियों से धन्यवाद करते हैं कि इनके अभियान में हमें उन्होंने जो सहयोग दिया, साथ दिया, हम उनका सदैव आभार रहेंगे. साथ ही सभी संस्था के पदाधिकारी, हमारे कार्यकर्ता, इन सबका सहयोग हमें मिल रहा है. और निश्चित रूप से 12 तारीख का बड़ा काम अमरावती में माहेश्वर में होने जा रहा है. और साथ ही 19 तारीख को गौ तुला, जो गौ माता की रक्त तुला करना है, इसका आयोजन गौरक्षण में किया है. गौरक्षण के अंदर भी हम 11 जनों का रक्तदान लेंगे. साथ ही इस रक्तदान शिविर के लिए भगवान परशुराम जी की जयंती है. जयंती निमित्त शोभा यात्रा माहेश्वरी भवन से निकले, राधाकृष्ण मंदिर सक्करसाद से निकलकर सक्करसाद, जवाहर गेट, प्रभात चौक, सरोज चौक होते हुए राजकमल चौक से गांधी चौक होते हुए गौरक्षण में वापस आएगी. इन सभी अमरावती वासी निवेदन है कि शोभा यात्रा में सम्मिलित हुई, गौ तुला में आप सम्मिलित हुई और हमें सहकार्य करें. हा केवळ कार्यक्रम नाही तर समाजसेवा आणि श्रद्धेचं एक मोठं आंदोलन आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी यात सहभागी होऊन रक्तदान करावं असं आवाहन आयोजकांनी केलं आहे. विश्वात वाढत चाललेली अस्थिरता, युद्धजन्य परिस्थिती आणि अशांततेच्या पार्श्वभूमीवर अमरावतीतून दिला गेला शांततेचा संदेश. नौकार मंत्राच्या सामूहिक जपातून विश्वमैत्रिणीचा अनोखा शंखनाद करण्यात आलाय. अमरावती शहरात जैन संस्कार युवा मंचाच्या वतीने विश्व नौकार दिवस अत्यंत भक्तिभावाने साजरा करण्यात आला. श्री वर्धमान स्थानक, बडनेरा रोड येथे मोठ्या संख्येने श्रावक श्राविका एकत्र येत नौकार मंत्राचा एक सुरात जप करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष महेंद्र भन्साली यांनी नौकार मंत्राचे महत्त्व स्पष्ट करत सांगितले की हा जैन धर्मातील सर्वात प्राचीन आणि सार्वत्रिक मंत्र असून तो कोणत्याही व्यक्तीचे नाव न घेता गुणांना वंदन करतो. नौकार मंत्र हा 14 पूर्वांचा
सार मानला जातो आणि प्रत्येक जैन बांधवाला बालपणापासूनच हा मंत्र कंठस्थ केला जातो. आज जगभरात युद्ध, अराजकता आणि अशांततेचे वातावरण निर्माण झाले असताना नवकार मंत्राचा जप हा शांती आणि सौहार्द निर्माण करण्यासाठी प्रभावी ठरू शकतो, असेही त्यांनी सांगितले. हा सामूहिक जपात समाजातील अनेक प्रतिष्ठित नागरिक तसेच महिला वर्गाने उत्स्फूर्त सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या शेवटी जैन संस्कार युवा मंचाच्या वतीने उपस्थित सर्वांचे आभार मानण्यात आले आणि अशाच प्रकारे समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याचे आवाहन करण्यात आले. सादर जय जिनेन्द्र। आज विश्व नौकार दिवस, जो कि हमारे जैन समाज के 14 पूर्व को जो सार माना गया है और सारे आगमों का जिसमें सारा समाहित है, ऐसे नौकार मंत्र को विश्व नौकार दिवस के रूप में आज 9 अप्रैल के रूप में मनाया जा रहा है। आज जैन संस्कार युवा मंच के द्वारा वर्धमान स्थानकवासी संघ के प्रांगण में नौकार महामंत्र का जाप रखा गया, जिसमें अधिक से अधिक समाज बंधु व बंधिया सभी यहाँ पर सम्मिलित होकर सामूहिक रूप से जाप साधना की और इस जाप साधना के माध्यम से जो विश्व में अशांति फैली हुई है, अराजकता फैली हुई है, जो युद्ध का माहौल बना हुआ है, तो उस माहौल के अंदर कहीं ना कहीं यह नौकार मंत्र विश्व शांति का उद्घोष करे, सभी के मन को शांति मिले और सभी जीवों में प्रेम, करुणा, विश्व बंधुत्व की भावना का साकार हो। यही भावों को लेकर आज जैन संस्कार युवा मंच के द्वारा यहाँ पर सामूहिक नौकार मंत्र का जाप किया गया, जिसमें सभी ने अधिक से अधिक संख्या में सम्मिलित होकर इस जाप अनुष्ठान को सफल बनाया और संपूर्ण विश्व की शांति की शुभकामनाएं यहाँ पर अपने प्रभु चरणों में समर्पित किए। नौकार मंत्राच्या जपातून अमरावतीतून दिला गेलेला हा शांतीचा संदेश खरोखरच आजच्या काळाची गरज आहे. अमरावतीकरांकरिता एक खास सांस्कृतिक मेजवानी. हिंदी चित्रपटसृष्टीतील सदाबहार अभिनेता देव आनंद यांच्या गाजलेल्या गीतांचा सुरेल कार्यक्रम आता आपल्या शहरात, आणि विशेष म्हणजे हा कार्यक्रम समाजसेवेचा संदेश देणार आहे. अमरावती शहरात येत्या 12 एप्रिल 2026 रोजी सायंकाळच्या सुमारास संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे एक भव्य संगीतमय कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय. शहनाई म्युझिकल ग्रुप अमरावती यांच्या वतीने हा कार्यक्रम सादर केला जाणार असून हिंदी चित्रपट सृष्टीतील दिग्गज अभिनेते देवानंद यांच्या गाजलेल्या गाण्यांची बहार या कार्यक्रमात अनुभवायला मिळणार आहे. या कार्यक्रमाचे प्रायोजक म्हणून सरोदे ग्राफिक्स तर सहप्रायोजक म्हणून स्वस्तिक ऑफसेट प्रिंटर्स आणि हिरालाल बोरवेल्स यांचे सहकार्य लाभले आहे. विशेष बाब म्हणजे या कार्यक्रमातून मिळणारी मदत मधुबन वृद्धाश्रमासाठी देण्यात येणार आहे, ज्यातून सामाजिक बांधिलकी जपण्याचा सुंदर प्रयत्न केला जात आहे. या कार्यक्रमात सहभागी कलाकार हे विविध क्षेत्रातील डॉक्टर, इंजिनियर, प्राध्यापक, व्यापारी असून आपल्या व्यस्त जीवनातून वेळ काढून ते कलेची सेवा करीत आहेत. हा कार्यक्रम पूर्णपणे निशुल्क असून अमरावतीकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे. संगीताच्या कार्यक्रमासोबत सामाजिक बांधिलकी सुद्धा आम्ही नेहमी जपत असतो. या अंतर्गत आमच्या भूतकाळातील कार्यक्रमांमध्ये आम्ही सदाशांती बालगृह, त्यानंतर गुंजनताई गोळे यांचं HIV जे जे एक आश्रम आहे त्यांना मदत, त्यानंतर मातोश्री वृद्धाश्रम येथील जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्या वृद्धाश्रमाला मदत, आणि सदाशांती बालगृह जे होतं त्यांच्या जे विद्यार्थी होते त्यांना शैक्षणिक साहित्य, अशा प्रकारे सामाजिक बांधिलकी सुद्धा जपण्याचा आम्ही प्रयत्न याच्या माध्यमातून करत असतो. संगीताची मेजवानी, समाजसेवेचा संदेश आणि देव आनंद यांच्या गाण्यांची जादू, त्यामुळे हा कार्यक्रम चुकवू नका. जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल 117, जिओ चॅनल 872, GTPL चॅनल 73, फास्टवे चॅनल 256 वर बघू शकाल. आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. यामध्ये छत्रपती संभाजीनगर NST सेटअप बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेटअप बॉक्स नंबर 12, वाशिम सेटअप बॉक्स नंबर 26, नांदेड सेटअप बॉक्स नंबर 17, माहूर सेटअप बॉक्स नंबर 7, अकोला RC सेटअप बॉक्स नंबर 899, भंडारा NST सेटअप बॉक्स नंबर 122,
तर चंद्रपूर NST सेटअप बॉक्स नंबर 117 वर बघू शकाल. लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटर संपर्क करावा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. युट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वताधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र यावरच थांबूया. पुन्हा भेटू नवीन घडामोडीसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है, वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ.